Okay, so starting with second unit of JEE, that is limits, continuity and differentiability. ठीक आहे, याच्यात तीन वेगवेगळे सेक्शन्स आहेत. लिमिट्स, कंटिन्युटी, डिफरन्शिएबिलिटी. फर्स्ट ऑफ ऑल विल सी लिमिट्स. इट इज बेस्ड अपॉन 11th chapter limits. Second we'll see continuity. It is again based upon 11th chapter continuity. ठीक. Third आहे differentiability. It is based upon 2 chapters of 12. That is differentiation and application of differentiation. तर कंप्लीट या एकाच युनिट मध्ये जर मी म्हटलं एकाच युनिट मध्ये 4 चॅप्टर्स आहेत. लिमिट, कंटिन्युटी, डिफरन्शिएशन, ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन. ठीक है, we'll see one by one. First of all is see limits. Okay, so starting with limits, let us revise certain basic points related to limits. First thing, now we have already discussed, we have already completed n number of examples on limits. खूप सारे एक्सरसाइजेस, खूप सारे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक, या ठिकाणी फक्त रिवाइज करतो आहे आणि काही नवीन गोष्टी, काही शॉर्टकट जे आपण बोर्ड मध्ये नाही करत, असल्या काही नवीन गोष्टी त्या इथं बघू. सो फर्स्ट ऑफ ऑल कॉन्सेप्ट ऑफ लिमिट एक्सटेंड्स टू ए. Limit extends to a. Now when we say extends to a, it means x is not equal to a, but x is very very close to a. We know that. When we say extends to a, it means x is not equal to a. The limit नाही फक्त आपण लिहूया extends to a. So extends to a is different and x equal to a is different. When we say extends to a, it means x is very very close to a, but it is not equal to a. Then second point, left hand limit. So left hand limit is given by this: limit extends to a minus f of x. So it is left hand limit. Right hand limit is given by limit extends to a plus f of x is right hand limit. आणि हे दोघं लिमिट जर आपण फाइंड आउट करू शकत असलो तर थर्ड पॉइंट असतो if left hand limit is equal to right hand limit, then we say that limit extends to a f of x exists and it is unique. लक्षात घ्या, जर लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट दोघे इक्वल असतील तर आपण असं म्हणतो की त्या पर्टिक्युलर पॉइंटला म्हणजे x इज इक्वल टू a ला या f ऑफ x चं लिमिट काय करतं, एक्झिस्ट करतं. आणि जर का ते एक्झिस्ट करत असेल तर ते युनिक सुद्धा असेल. युनिक मीन्स व्हॉट? युनिक म्हणजे सर्वांचा आन्सर एकच येणार. तुम्ही म्हणणार की सर मी वेगळी मेथड घेतली, मी या मेथडने केलं, मी त्या मेथडने केलं. कोणत्याही मेथडने करा, आन्सर त्याचं युनिक असणार आहे, म्हणजे एकच आन्सर असणार आहे. नेक्स्ट, आता लेफ्ट हँड आणि राईट हँड लिमिट कसे फाइंड आउट केले जाते आपण बघू. सो इव्हॅल्युएशन ऑफ LHL and RHL. LHL मध्ये सपोज मला लिमिट एक्सटेंड्स टू a मायनस f ऑफ x जर फाइंड आउट करायचा असेल, सो इन दिस केस पुट x इज इक्वल टू a मायनस h. लेफ्ट हँड लिमिट आहे म्हणजे x हा a पेक्षा कमी आहे. आणि किती? भरपूर कमी का? तर नाही, थोडासाच कमी. म्हणून मी घेतलं x इज इक्वल टू a मायनस h. आणि मग या केस मध्ये काय होतं, ऍज x टेंड्स टू a मायनस h टेंड्स टू 0. and you can evaluate the limit. So for left hand limit, you have to consider this substitution, x is equal to a minus h. For right hand limit, let us say limit x tends to a plus f of x जर आपल्याला काढायचं असेल, that is right hand limit. Then in this case, put x is equal to a plus h. ठीक है, and as x tends to a plus h tends to 0. इन जनरल जर मी या लिमिट मध्ये म्हणजे लिमिट एक्सटेंड्स टू a f of x असं जर असेल, now this is not left hand, this is not right hand, or you can say that this is left hand as well as this is right hand. दोघे
कारण लेफ्ट हँड राईट हँड इक्वलच आहे त्या ठिकाणी आणि त्याची व्हॅल्यू इतकी आहे. ठीक आहे, ती लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट इतकीच असते ही व्हॅल्यू. ठीक. नेक्स्ट, लेफ्ट हँड लिमिट मध्ये सबस्टिट्यूशन फक्त मला पर्टिक्युलर लेफ्ट हँड लिमिट काढायचं असेल तर एक एक्स इज इक्वल टू ए मायनस एच, राईट हँड काढायचं असेल तर एक्स इज इक्वल टू ए प्लस एच घ्यावं लागेल. कारण आता राईट हँड लिमिट मध्ये एक्स हा ए पेक्षा थोडासा मोठा आहे, मोठा आहे म्हणजे जास्त आहे, मला एक्स ला ए प्लस एच करावं लागेल. इकडे ए पेक्षा कमी म्हणजे ए मायनस. क्लिअर? Let us take one example based upon these two. म्हणजे लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट दोघांना. एफ ऑफ एक्स या ठिकाणी जर तुम्ही मॉड ऑफ एक्स मायनस 3 एफ ऑफ एक्स इक्वल टू मॉड ऑफ एक्स मायनस 3 अपॉन एक्स मायनस 3 और एक्स नॉट इक्वल टू 3 and it is equal to 0 or x equal to 3. ठीक. We have to find out first left hand limit. आता लेफ्ट हँड लिमिट काढताना काय करावं लागेल? लेफ्ट हँड लिमिट म्हणजे लिमिट एक्स टेन्स टू 3 मायनस एफ ऑफ एक्स which is equal to limit x tends to 3 minus आणि एफ ऑफ एक्स म्हणजे कोण आहे? मॉड ऑफ एक्स मायनस 3 अपॉन एक्स मायनस 3. This we are taking at x is equal to 3. We are finding limit at x is equal to 3. Now x tends to 3 minus घेतलेलं मग सबस्टिट्यूशन काय होणार? Put x is equal to 3 minus h as x tends to 3 minus h tends to 0. So then this left hand limit becomes limit h tends to 0 mod of x, x म्हणजे 3 minus h minus 3 डिनॉमिनेटरला x म्हणजे 3 minus h minus 3. Now this is equal to what? न्यूमरेटर मध्ये 3 minus 3 कट झाला, डिनॉमिनेटर मध्ये 3 minus 3 कट झाला, न्यूमरेटर मध्ये काय शिल्लक राहतं? लिमिट h tends to 0 mod of minus h divided by minus h. ठीक. Now this is equal to limit h tends to 0. ठीक आहे. आता mod of minus h किती असणार? तो असणार प्लस h. डिनॉमिनेटरला असेल मायनस एच. एच एच या ठिकाणी कट होणार आणि आपण असं कट का करू शकतो? असं आपण कट का करू शकतो? कारण एच हा 0 नाहीये. लिमिट मध्ये शिकलोय आपण 0 0 कट नाही करता येत आणि एच 0 नाहीये. एच 0च्या अतिशय जवळ आहे पण 0 नाही. ठीक. सो दिस इज इक्वल टू मग आता इथं एच एच कट झाल्यानंतर फक्त मायनस साइन शिल्लक राहिला म्हणजे -1 शिल्लक राहिला. So this is left hand limit for this particular function at x is equal to 3. We can also find out right hand limit. आता आपण बघूया की राइट हँड लिमिट काय आहे या केसमध्ये. राइट हँड लिमिट असेल लिमिट x tends to 3 plus f of x which is equal to limit x tends to 3 plus आणि f of x किती आहे? mod of x minus 3 upon x minus 3. या ठिकाणी सबस्टिट्यूशन केली ती x इक्वल टू 3 मायनस h लेफ्ट हँड लिमिट आहे. हे कसं लिमिट आहे? राइट हँड लिमिट. मी काय करायचं? पुट x इज इक्वल टू 3 प्लस h आणि मग तुम्ही ते लिहू शकता ऍज x टेंड्स टू 3 प्लस h टेंड्स टू 0. कसं लक्षात राहतं? सबस्टिट्यूशन सिंपल आहे. तर मायनस आहे ना 3 मायनस आहे, इथं प्लस आहे ना 3 प्लस आहे आणि काहीच नाही येतं युअर चॉईस. म्हणजे या केसमध्ये फक्त एक्स टेंड्स टू 3 असेल. बघा आपण बोर्ड साठी जे एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्यात लेफ्ट हँड राइट हँड लिमिट जास्त येत नाही. बोर्ड मध्ये डायरेक्ट सरळ सरळ थोडेसे एक्झाम्पल्स. ज्यावेळेस आपण सरळ सरळ लिमिट सॉल्व्ह करतो लिमिट एक्स टेंड्स टू 3 असं ज्यावेळेस म्हणतो सो मोस्ट ऑफ द टाइम्स मॅक्सिमम टाइम्स वी आर कन्सिडरिंग दिस ओनली. कशा करता? एकाने घेऊ शकतात, काही अडचण नाही, घेऊ शकतात, पण मग ते उगीच निगेटिव्ह वाढवण्यात आलं. मायनस साइन आपण जास्तीत जास्त अवॉइड करायला पाहिजे कारण मायनस आलं म्हणजे गडबड होऊ शकते, तुम्हालाही माहिती. म्हणून मायनस आपण अवॉइड करत असतो. म्हणून फक्त जर का एक्स टेंड्स टू 3 असेल तर मी नेहमीच हे सबस्टिट्यूशन वापरतो. हीच आपण घेतलेली प्रत्येक ठिकाणी मेथड ऑफ सबस्टिट्यूशन ज्यावेळेस आपण शिकलो लिमिट्स मध्ये
या प्रकारची घेतलेली आहे. तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता, कारण मी या केसमध्ये वापरतोय लिमिट एक्सटेंड्स टू 3. आणि लिमिट एक्सटेंड्स टू 3 म्हणजे याचा अर्थ असा होतो की जर तो विचारतोय आपल्याला की लिमिट एक्सटेंड्स टू 3 फाइंड आउट करा, तर याचा अर्थ लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट सारखं असू शकतं. ठीक. सो डिपेंडिंग अपॉन द कंडिशन. जर मला पर्टिक्युलर लेफ्ट हँड काढायचं असेल 3 मायनस एच, पर्टिक्युलर राईट हँड 3 प्लस एच, आणि इन जनरल म्हणजे फक्त एक्सटेंड्स टू 3. त्या केसमध्ये हे चालतं, पण हे वापरणार नाही, आपण हे वापरणार पॉझिटिव्ह. ठीक आहे. बर, आता काय याला सॉल्व्ह केल्यानंतर काय होणार? दिस इज इक्वल टू लिमिट. आता एक्स टेन्स टू 0 होणार. इकडे मॉड एक्स म्हणजे 3 प्लस एच मायनस 3, डिनॉमिनेटरला एक्स म्हणजे 3 प्लस एच मायनस 3. दोघं ठिकाणी 3 मायनस 3 कट होतो. न्यूमरेटर मध्ये मॉड एच, डिनॉमिनेटर मध्ये फक्त एच. न्यूमरेटर मध्ये मॉड एच इज ऑलवेज एच, डिनॉमिनेटरला लिमिट एच टेन्स टू 0 मॉड एच इट मीन्स एच, डिनॉमिनेटरला एच, एच एच कट होतो कारण एच 0 नाहीये, आणि आन्सर येऊन जातं याचं 1. Now for this particular example, as you can see, limit x tends to 3 minus आणि x tends to 3 plus इक्वल आलेले आहेत का ते? ही कंडिशन येते का? नाहीये. या दोघांचं कन्क्लुजन काय होतं? या दोघांवरून आपण असं कन्क्लूड करतो की सिन्स LHL is not equal to RHL, therefore limit x tends to 3 f of x does not exist. या केसमध्ये लिमिट एक्झिस्ट करणार नाही, कारण लेफ्ट हँड लिमिटचा आन्सर -1 आहे, राईट हँडचं +1 आहे. मग लिमिट एक्झिस्ट करत नाही. इथपर्यंत थोडं 11th म्हणून मी एक्झाम्पल्स वगैरे सगळे घेतले, कारण याला बऱ्यापैकी वेळ होऊन गेला. साधारण फेब्रुवारी मध्ये आपण शिकले असतो. तरी मुद्दाम हा पार्ट मी सगळ्यात शेवटी ठेवलेला होता, कारण अतिशय महत्वाचा पार्ट आहे. कॅल्क्युलस पार्ट 1/3, 3 डायमेन्शनल जॉमेट्री आणि कोऑर्डिनेट जॉमेट्री 1/3, आणि बाकीच्या 1/3 मध्ये सगळं आलं मग तुमचं अल्जेब्रा सेक्शन जेडब्ल्यू साठी. तर स्कोरिंग जे आहे इथूनच मिळतं कॅल्क्युलस पार्ट मध्ये. पुढे जाऊया मग. हे सगळं रायटर क्लासवर्क मध्ये सेम डे व्हायला पाहिजे. आज जे शिकून झालं ते क्लासवर्क मध्ये सेम डे लिहिलं गेलं पाहिजे. तर तुम्ही माझ्या सोबत लिहा, जर तुम्ही स्क्रीनशॉट घेत असलात तर स्क्रीनशॉट घेतल्यानंतर क्लास झाल्यानंतर लगेचच ते लिहिलं गेलं पाहिजे क्लासवर्क मध्ये. ओके, सगळी परत काही आपण नोट बघू या ठिकाणी. फर्स्ट वन, if a is an integer, then limit x tends to a minus greatest integer x. So this is greatest integer function, and limit x tends to a plus greatest integer x is equal to 1. बघा, अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन मध्ये जर x टेन्स टू a मायनस असेल तर आन्सर काय असणार, आणि x टेन्स टू a प्लस असेल तर आन्सर काय असणार. आता ग्रेटेस्ट इंटिजर x आहे या ठिकाणी, ठीक आहे, आणि x ची व्हॅल्यू कशी आहे a
मायनस एक्स टेन्स टू ए मायनस म्हणजे एक्स ची व्हॅल्यू ए पेक्षा कमी आहे. लक्षात घ्या. समजा ए ची व्हॅल्यू मी 5 घेतली. समजा मी ए ची व्हॅल्यू किती घेतली 5 घेतली. त्याच्याबद्दल लक्षात घ्या. आता एक्स टेन्स टू ए मायनस आणि इथं ग्रेटेस्ट इंटिजर एक्स म्हणजे ग्रेटेस्ट इंटिजर एक्स म्हणजे कोण 5 आणि या एक्स ची व्हॅल्यू कशी आहे ए मायनस म्हणजे 5 पेक्षा कमी म्हणजे साधारण इथे कुठे असेल 4.9 आणि मग याचा ग्रेटेस्ट इंटिजर किती असतो याचा ग्रेटेस्ट इंटिजर असतो 4 ठीक आहे ग्रेटेस्ट इंटिजर ऑफ 4.9 इज 4 म्हणजेच तो कसा आला 4 तर हा जो 5 होता या 5 मधून 1 मायनस केला म्हणजे इथं फॉर्म्युला होणार a मायनस 1 in case of left hand limit greatest integer x is always a minus 1 माझा काही जण लगेच तुक्का मारतात तुक्का x टेन्स टू a प्लस आहे का सर मग a प्लस 1 असेल नो इट इज ओनली a ज्यावेळेस x टेन्स टू a प्लस आहे म्हणजे याचा अर्थ इकडे कुठेतरी असेल समजा 5.1 आणि 5.1 साठी ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन असतो 5 5.1 चा ग्रेटेस्ट इंटिजर कोण असणार 5 असणार म्हणजेच ही व्हॅल्यू येणार म्हणजेच तो आहे a सो लेफ्ट हँड लिमिट मध्ये ग्रेटेस्ट इंटिजर a मायनस 1 राईट हँड लिमिट मध्ये फक्त a so as you can say and therefore we can say that therefore limit x tends to a greatest integer x does not exist x tends to a greatest integer x does not exist का कारण त्याचं जे काय लेफ्ट हँड लिमिट आहे आणि त्याचं जे काय राईट हँड लिमिट आहे ते दोघंही नॉट इक्वल आहे लेफ्ट हँड लिमिट ए मायनस 1 राईट हँड लिमिट ए इक्वल आहेत का नाही म्हणजे एक्स टेन्स टू ए ग्रेटेस्ट इंटिजर एक्स डज नॉट एक्झिस्ट नेक्स्ट अल्जेब्रा ऑफ लिमिट्स क्लिअर आहे का हे ग्रेटेस्ट इंटिजर एक्स फंक्शन आठवलं का सगळं लक्षात ठेवावं लागेल पुढचा पॉइंट आहे अल्जेब्रा ऑफ लिमिट्स आता अल्जेब्रा ऑफ लिमिट्स मध्ये बरेचसे रूल्स आपण ऑलरेडी बोर्डला बघितलेले आहेत पण ते ठीक आहे 11th मध्ये आले म्हणून इन शॉर्ट थोडंसं फास्ट ट्रॅक मध्ये ते सगळे एकदा एक्सप्लेन करून देऊ सगळे एकदा लिहून देऊया आणि जे नवीन आहेत ते मात्र आपल्याला व्यवस्थित बघायचे आहेत कोणते नवीन ठीक 1 by 1 लेट अस सी फर्स्ट वन लिमिट x टेंड्स टू a f of x प्लस ऑर मायनस g of x म्हणजे दोन फंक्शनची ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर आपण त्यांचं लिमिट सेपरेटली फाइंड आउट करून ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकतो सेम थिंग अप्लाइज टू मल्टिप्लिकेशन ऑल्सो ठीक आहे दिस इज समथिंग विच यू हॅव ऑलरेडी सीन ठीक आहे मल्टिप्लिकेशन मध्ये सुद्धा सेपरेट लिमिट फाइंड आउट करायचे आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचे सेम थिंग इज विथ डिव्हिजन ऑल्सो जर दोन फंक्शनची डिव्हिजन असेल तर त्या केसमध्ये सेपरेट लिमिट फाइंड आउट करायचे आणि त्यांची डिव्हिजन करायची पण मग जेव्हा कधी आपण अशा पद्धतीने करत असतो डिव्हिजन तेव्हा नेहमीच आपल्याला माहिती आहे कंडिशन काय असते डिनॉमिनेटर कधीही 0 नसला पाहिजे ठीक आहे पुढे 4 स्केलर मल्टिप्लिकेशन जर लिमिट एक्स टेंड्स टू ए के इंटू एफ ऑफ एक्स असेल म्हणजे एखाद्या कॉन्स्टंटने फंक्शनला मल्टिप्लाय केलेलं असेल तर कॉन्स्टंट कॅन बी टेकन आउटसाइड ऑफ द लिमिट ठीक आहे दिस सिंगल कॉन्स्टंट कॅन बी टेकन आउटसाइड ऑफ द लिमिट मला मी असं लिहू शकतो के इंटू लिमिट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स
Now this is something which we have already done in boards. Now let us see some new rules for limits. Fifth one, limit x tends to a mod of f of x. So this can be written as mod of limit x tends to a f of x. म्हणजे आपण मॉड आणि लिमिट इंटरचेंज करू शकतो. बघा बाहेर लिमिट मध्ये मॉड आहे, मॉड बाहेर घेतला लिमिट मध्ये जाऊ देऊ शकतो. दिस इज पॉसिबल. दिस इज द रूल ऑफ लिमिट. ओके, नेक्स्ट वन 6. Limit x tends to a f of x raised to g of x. Limit x tends to a f of x raised to g of x. So this is nothing but ब्रॅकेट मध्ये f of x चं लिमिट म्हणजे लिमिट x tends to a f of x आणि ब्रॅकेट रेस टू या g of x चं लिमिट म्हणजे लिमिट x tends to a g of x. So this is also one of the important rules of limits. For composite functions, limit x tends to a f of gx. f of gx म्हणजे limit x tends to a f of g of x. So again, as I have said, की हे जे असतात फंक्शन म्हणजे मॉड्युलस फंक्शन होतं बघा या ठिकाणी, मॉड्युलस फंक्शन. सो दिस इज अ एक्झाम्पल ऑफ f of g itself, mod of f of x. तर मॉड बाहेर लिमिट मध्ये असं करू शकतो. तर इथे f of g of x, f बाहेर लिमिट मध्ये असं आपण करू शकतो. सो दिस इज नथिंग बट f of लिमिट x tends to a g of x. So this is also one of the important properties or rules of limits. Next, आता याच्यावरूनच त्याने लॉग आणि म्हणजे हाच रूल वापरून दोन या ठिकाणी घेतले. तर लिमिट x tends to a log of f of x. ठीक आहे, जसं इथं मॉड ऑफ f of x होता, हा log of f of x आहे. दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ f of g. दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ f of g. f बाहेर म्हणजे जे कंपोजिट फंक्शन आहे, फंक्शन ऑफ फंक्शन, लॉग ऑफ f. ठीक आहे, हा लॉग बाहेर येणार, लिमिट मध्ये जाणार. दिस इज पॉसिबल. त्या ठिकाणी मी काढू शकतो लॉग ऑफ लिमिट x tends to a f of x. सिमिलरली एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये limit x tends to a e raised to f of x. Now this e is a constant. e is a constant. आता आपण हा एक रूल लिहिला होता बघा, f of x raised to g of x. काय केलं आपण, f of x चं लिमिट घ्यायचं आणि रेस टू g of x चं लिमिट घ्यायचं. मग आता इथे मी घेणार e चं लिमिट. आता e चं लिमिट काय असणार, e चं लिमिट eच असणार कारण तो कॉन्स्टंट आहे. इट विल रिमेन ॲज इट इज. आणि रेस टू या f of x चं लिमिट म्हणजे e रेस टू लिमिट x टेंड्स टू a f of x. Then next, 8. If f of x less than or equal to g of x, then म्हणजे एक फंक्शन दुसऱ्या फंक्शन पेक्षा लेस दॅन ऑर इक्वल टू लहान असेल तर आता लिमिट सुद्धा लहान असेल याच्यापेक्षा, जी ऑफ एक्स पेक्षा. म्हणजे आपण असं लिहू शकतो, इफ f of x less than or equal to g of x, then limit x tends to a f of x is less than or equal to limit x tends to a g of x. Next, limit x tends to a f of x raised to p upon q. Now this is again not a new rule. जसं मी सांगितलं की हा जो रूल होता e raised to f of x, so this is constant raised to variable. परत तोच कन्सेप्ट बघा, कॉन्स्टंट रेस टू व्हेरिएबल. हा आहे व्हेरिएबल
रेस टू कॉन्स्टंट, पी आणि क्यू कॉन्स्टंट आहेत, व्हेरिएबल रेस टू कॉन्स्टंट. या दोघांसाठी हा जो आहे एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स याचा रूल लिमिट मध्ये आपल्याला वापरता येतो. म्हणजे जो बेस आहे त्याचं लिमिट, पॉवर मध्ये जो एक्सपोनंट आहे त्याचं लिमिट. सिमिलरली हिअर ऑल्सो बेस मध्ये कोण आहे एफ ऑफ एक्स, त्याचं लिमिट घेणार मी अगोदर. ते होऊन जाणार लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स, आणि इथं पॉवर मध्ये काय येणार या पी अपॉन क्यू चं लिमिट, आणि ते काय असणार पी अपॉन क्यू. कॉन्स्टंटचं लिमिट कॉन्स्टंटच असतं, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो असतो. तर कॉन्स्टंटचं लिमिट कॉन्स्टंट असतं, डेरिव्हेटिव्ह झिरो असतो, इंटिग्रल के एक्स असतो. प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळं आहे, जस्ट आता आलेलं आहे म्हणून सांगतोय. म्हणजे कॉन्स्टंटची जी ट्रीटमेंट आहे ना, एकटा असताना परत ते नियम आहे तुम्हाला तर माहिती आहे, मी सांगितलंय ते लक्षात विसरायचं नाही अशा गोष्टी. एकटा असताना नियम वेगळा, 4 लोकांसोबत असला तर नियम वेगळा. ठीक आहे. लिमिट एक्सटेंड्स टू ए के रिमेन्स के, डेरिवेटिव्ह ऑफ के इज 0 and integral of k is kx. तर एकटा असताना प्रत्येकासाठी नियम वेगळा आहे, मात्र सोबत असताना सोबत म्हणजे कुणाच्या तरी सोबत असताना कोणता रूल येतो, रूल नंबर 4, के इंटू एफ ऑफ एक्स. आता काय झालं, हा कॉन्स्टंट कुणासोबत आहे एफ ऑफ एक्स सोबत आहे. मग अशा केसमध्ये के ला लिमिट असू द्या, का डेरिव्हेटिव्ह असू द्या, का इंटिग्रल असू द्या, काही फरक पडत. कारण मुळात हे सगळे ऑपरेशन म्हणजे एका कोपऱ्यातून बुकलायचे आहेत असं तुम्ही लक्षात. साधा सिंपल प्रश्न, म्हणजे अपोजिट गँगचा एक माणूस आहे, तो फक्त एकटा सापडलाच पाहिजे, त्याला आपण झिरो करणार. इथं इथं त्याच्यासोबत काहीतरी वेगळी ट्रीटमेंट होणार, इथं काहीतरी वेगळी, इथं काहीच होत नाही, इथं रिमेन्स ॲज इट इज. ठीक. पण ज्यावेळेस तो कुणासोबत तरी आहे, म्हणजे एखाद्या फंक्शन सोबत आहे, के इंटू एफ ऑफ एक्स, इन दॅट केस के रिमेन्स ॲज इट इज इन केस ऑफ लिमिट, इन केस ऑफ डेरिव्हेटिव्ह, इन केस ऑफ इंटिग्रल. त्यालाच आपण वेगळ्या एकदम साध्या सरळ सोप्या इंग्लिश मध्ये म्हणतो, के कॅन बी टेकन, म्हणजे कॉन्स्टंट कॅन बी टेकन आउटसाइड ऑफ द लिमिट, इट कॅन बी ऑल्सो टेकन आउटसाइड ऑफ द डेरिव्हेटिव्ह, इट कॅन बी ऑल्सो टेकन आउटसाइड ऑफ द इंटिग्रल. कॉन्स्टंट पण कोणासोबत तरी असला तर, एकटा असला तर नाही. एकटा असला तर नियम वेगळे ठिकाणी तुम्हाला क्लिअर. नाव लास्ट पॉइंट, तर आहे अतिशय महत्वाचा पॉइंट राहू द्यायला पाहिजे बोर्ड. लास्ट पॉइंट मी इथं लिहितो. if limit x tends to a f of x is equal to plus infinity or minus infinity. बघा, लिमिट x tends to a f of x किती आहे, एकतर प्लस इन्फिनिटी किंवा मायनस इन्फिनिटी. देन लिमिट x tends to a 1 upon f of x is 0. एक्स टेन्स टू ए इन्फिनिटी किंवा मायनस इन्फिनिटी असेल, कोणताही इन्फिनिटी असू द्या, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, तर 1 अपॉन एफ ऑफ एक्स लिमिट काय असणार, 0 असणार. कारण याचा रेसिप्रोकल प्लस इन्फिनिटी घ्या का मायनस इन्फिनिटी घ्या, दोघांचा रेसिप्रोकल हा 0च असतो. इथपर्यंत कोणाला काही अडचण असेल तर विचारून घ्या. ओके, बरं, चला पुढे जाऊया. आता बघूया इनडिटर्मिनेट फॉर्म.
नेक्स्ट पॉइंट आहे इनडिटर्मिनेट फॉर्म्स. आता इनडिटर्मिनेट फॉर्म कुठे येतात बघा. इफ आफ्टर पुटिंग x इज इक्वल टू ए, म्हणजे डायरेक्ट मेथड समजा आपण केलं की x ची व्हॅल्यू a पुट केली, वी गेट डिफरंट इंडिपेंडेंट फॉर्म्स आर देयर 0 upon 0, infinity upon infinity, 0 into infinity, infinity minus infinity, infinity raised to 0, 0 raised to 0, 1 raised to infinity. All these are indeterminate forms. आपण सगळ्यात अगोदर अल्जेब्रिक लिमिट्स मध्ये हा बघितला होता 0 upon 0. न्यूमरेटरचा पण आन्सर 0, डिनॉमिनेटरचा पण आन्सर 0. काय जणांना एकदम बारीक आहे 0 0 कट, आन्सर 1. नो इट्स रॉंग. इन्फिनिटी कट, आन्सर 1. नो इट्स रॉंग. 0 into इन्फिनिटी, सर आम्हाला सरांनी शिकवलंय काय 0 ने कोणालाही मल्टिप्लाय केलं की आन्सर 0 येतो, पण 0 ने इन्फिनिटीला मल्टिप्लाय केलं तर मग आन्सर 0 नाहीये. ठीक आहे, मग आन्सर काय येतं तर काहीच माहित नाही काय येतं. लक्षात घ्या, माहित नाही त्याला आपण म्हणतो इनडिटर्मिनेट फॉर्म. तुम्ही याला हे बघ काय म्हणजे मॅथमॅटिकलचे रूल्स आहेत सगळे. इन्फिनिटी आपल्याला माहिती आहे, इन्फिनिटी म्हणजे काय बघा, 0 into इन्फिनिटी म्हणजे काय. काही जण वेगळ्या पद्धतीने सर तुम्ही हे काय सांगितलं 0 into इन्फिनिटी म्हणजे काय, तर 0 ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केले असता उत्तर 0 येते असं आपल्या शिक्षकांनी शिकवलेलं आहे. बरोबर आहे ना, काही चुकीचं शिकवलं का नाही, करेक्ट आहे. पण 0 into इन्फिनिटी 0 झालं सर उत्तर. नो, दिस इज रॉंग. ठीक, तसं 0 into इन्फिनिटी मग आता सर यासाठी चालत का बरं, वेगळ्या पद्धतीने करतो सर. आता हा इन्फिनिटी आहे ना, इन्फिनिटी म्हणजे काय 1 upon 0, मग पुढे 0 0 कट, आन्सर 1. These all are not mathematical operation. पण हे नाही सांगितलं की मला काहीतरी वेगळा नियम वापरतो. 0 into इन्फिनिटी परत बघा, सर इन्फिनिटी खूप मोठा नंबर आहे त्याने कशालाही मल्टिप्लाय करा, आन्सर इन्फिनिटी देतो. दिस इज ऑल्सो रॉंग. मग करेक्ट काय, करेक्ट आहे काय माहित नाही आपल्याला करेक्ट काय, मग ते माहित होऊ शकतं आपल्याला. म्हणून या केसमध्ये हे जे सगळे आन्सर्स आहेत म्हणजे इक्वल टू ने नाही येत, हे टेन्स टू ने येतात. टेन्स टू ने. एक्स टेन्स टू ज्यावेळेस 0 असतो त्यावेळेस 1 upon x टेन्स टू इन्फिनिटी असतो. टेन्स टू, नॉट इक्वल टू. क्लिअर, हा टेन्स टू चा कन्सेप्ट आहे. आता हे सगळे आन्सर तुमच्या लक्षात आले की अशा पद्धतीने होऊ शकत नाहीये. हे सगळ्यांना आपण म्हणतो इनडिटर्मिनेट फॉर्म. तसं हे सुद्धा इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी, सर इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी म्हणजे 0, 5 minus 5 0, इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी 0 नाही, इट इज रॉंग. इन्फिनिटी रेस टू 0, सर तुम्ही सांगितलं एनी नंबर रेस टू 0 इज 1, पण हा इन्फिनिटी रेस टू 0 हा एनी नंबर नाहीये, हा स्पेशल नंबर आहे. हा सुद्धा 0 रेस टू 0 हा स्पेशल नंबर आहे, त्याला 1 रेस टू 0 म्हणजे एनी नंबर रेस टू 0 चा रूल अप्लाय होणार नाही. लक्षात घ्या, यांचे आन्सर सुद्धा 1 नाही येणार किंवा 1 रेस टू इन्फिनिटी. आता 1 रेस टू इन्फिनिटी तुम्हाला सर 1 रेस टू कुठलाही नंबर घ्या, आन्सर 1च असतं. बरोबर की नाही. 1 रेस टू 1000 किती आहे, कोण सांगतं 1 रेस टू 1000? 1 रेस टू 1000 1 है ना, सोपं. 1 रेस टू 1000 घ्या, 100 घ्या, 1 करोड, 2 करोड, 4 5 10 करोड, 15 करोड घ्या, 1 असतो. पण 1 रेस टू इन्फिनिटी मात्र indeterminate. We can't say because we are not sure about infinity, and therefore we are not sure about 1 raised to infinity. Clear? So all these are indeterminate forms.
So these are indeterminate forms. Limit can be evaluated after proper substitution. ठीक आहे. कॅन बी म्हटलंय मी, प्रत्येक वेळेस म्हणजे करू शकतो असं नाहीये. इट डिपेंड्स. त्यामुळे मे बी म्हणा. आता माझं